नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। हाताशी सत्ता असण्याची ताकद काय असते याचे अगदी ताजे उदाहरण म्हणून सिद्धांत शिरसाट यांच्या संदर्भात झालेल्या तडजोडीकडे बोट दाखवता येईल। हे सिद्धांत शिरसाट म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र, परंतु या सिद्धांत महोदयांच्या सामाजिक न्यायाच्या कल्पना कदाचित वेगळ्या असाव्यात। त्यांच्या सामाजिक न्यायाने पीडित झालेल्या एका महिलेने त्यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले। आरोप इतके गंभीर होते की तत्काळ त्या आरोपांची माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली। आरोपांची गंभीरता बघता संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली। विरोधकांनी तशी मागणी देखील सुरू केली। त्यासाठी संजय राठोड प्रकरणाचा दाखला देण्यात येऊ लागला। त्यावेळी भाजपने संजय राठोड प्रकरण इतके लावून धरले होते की शेवटी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला। अर्थात पुढे राजकीय समीकरणे बदलली आणि तेच संजय राठोड क्लीन चिटसह पुन्हा मंत्रिमंडळात सन्मानाने सामील झाले। आताही विरोधक तीच मागणी करतात, किमान या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि तोपर्यंत संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळातून वगळावे। पुढे त्यांना क्लीन चिट मिळाली तर पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी विरोधक लावून धरत असतानाच अचानक सिद्धांत शिरसाट यांच्यावर ते गंभीर आरोप करणाऱ्या त्या महिलेने यूटर्न घेत सर्व आरोप मागे घेतले। त्याच वेळी आपल्यावर या संदर्भात कोणताही दबाव नाही असंही त्या महिलेने स्पष्ट केलंय। ही झटपट तडजोड कशी काय झाली हा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो, परंतु हाताशी सत्ता असल्यावर या असल्या तडजोडी म्हणजे संबंधितांसाठी अगदी डाव्या हाताचा मळ असतो। त्या महिलेला अत्यंत प्रेमाने या सगळ्याचे काय परिणाम होऊ शकतात हे समजावून सांगितले गेले असेल। हाती सत्ता असेल तर अशा प्रकारे समजूत काढण्याची ताकद खूप अधिक असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही। त्यात थेट मंत्रिपद दावणीवर लागले असल्यामुळे सूत्रे खूपच वेगाने फिरली असती। त्याचा परिणाम म्हणून अवघ्या काही तासातच त्या महिलेला आपली चूक उमगली आणि झटपट तडजोड आकारास आली। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।